मी म्हणाले की जयश्री, मला एक तुम्हाला प्रश्न विचारायचा आहे की तुमचा नवरा तुम्ही म्हणता तसा समजूतदार, प्रेमळ, तुम्हाला सांभाळून घेणारा असला तरी प्रामाणिकपणे सांगा की आतापर्यंत त्यांनी तुम्हाला उद्देशून फ्रिजिड किंवा थंड हा शब्द किती वेळा अचानक उद्वेगानं उच्चारला आहे आणि त्यामुळे तुम्ही मनातून किती वेळा कोसळला आहात? माझा हा प्रश्न सपकन रुतलेल्या बाणाप्रमाणे जयश्रीच्या कानातून आत गेला असावा, कारण क्षणार्धात तिच्या चेहऱ्यावरचे भाव बदललेच. चेहरा एकदम उतरला. आल्यापासून जयश्रीनं स्वतःबद्दल सविस्तर बोलत माहिती दिली असली तरी सर्व संबंधित गोष्टी तिनं उघड केलेल्या नव्हत्या. माझ्या प्रश्नावर जयश्री काही क्षण स्तब्धच राहिली. म्हणून मी म्हटलं, तुमच्या नवऱ्याबद्दल कुठलाही किंतु माझ्या मनात नाही किंवा त्यांची काहीच माहिती नसताना कसलंही मत मला बनवायचं नाही. माझा विचारण्याचा हेतू एवढाच की फ्रिजिड किंवा थंड हा शब्द एखाद्या स्त्रीला उद्देशून जेव्हा वापरला जातो तेव्हा तो अडाणीपणे तसंच चुकीनेच वापरला जातो. एवढेच नव्हे तर पुरुषांच्या संकुचित व एकतर्फी अपेक्षा मागण्यांतून थंड हा शब्द वापरला गेल्यानं स्त्रीवर खचितच अन्याय केला जातो. पुरुषी वर्चस्वामुळे स्त्रीसुद्धा वस्तुस्थितीचं नीट आकलन न होता स्वतःला तसंच समजू लागते. म्हणून काही गोष्टी समजावून देण्याआधीच तुम्हाला हा प्रश्न विचारला आहे. शांत स्वरात जयश्रीनं उत्तर दिलं. त्यांनी बराच वेळा चिडून मला तू थंड आहे, फ्रिजिड आहे असं म्हटलंय, हे खरंय. कधी संबंधाच्या सुरुवातीलाच आज तापणार आहेस का असं म्हणायचे. कधी संबंध चालू असताना चिडायचे. तसा त्यांचा स्वभाव चांगला आहे, पण सेक्सची आवड जरा जास्तच आहे पहिल्यापासून. तुम्हाला थंड हा शब्द पूर्वीपासून वापरतात की आताच माझे लेख वाचल्यापासून वापरू लागले आहेत? मी विचारलं. मॅडम, पूर्वी नव्हते. तुमचे लेख वाचल्यापासून वापरला जाऊ लागला आहे तसा हा शब्द. तसं कुचकं टाकून बोलणं हा त्यांचा स्वभाव नाही, पण यावरून एकदम वैतागतात खरे. नंतर चुकलं असंही म्हणतात, पण मलाही त्यांचं बोलणं लागतं, दुखावतं, हे खरंय. जयश्री म्हणाली. तुमचे पती दिसायला कसे आहेत? मी परत दुसराच प्रश्न विचारला. जयश्री किंचित दचकली. मला वस्तुनिष्ठ माहिती हवी. तुमचा प्रेमविवाह झाला हे तुम्ही मला सांगितलंच आहे. एक वार माझ्या स्त्री नजरेकडे पाहत जयश्री म्हणाली. ते तसे दिसायला रुबाबदार, भरदार नाहीत. उंची बेताची आहे. ते काळे आहेत, देखणे नाहीत, पण व्यंगही काहीच नाही. मात्र अत्यंत हुशार आहेत. त्यांच्या बुद्धिमत्तेवर बोलण्यावर भाळूनच मी त्यांच्या प्रेमात पडले. हुशार आहेत, बुद्धिमान आहेत, तर त्यांना एवढंही कळू नये का की कुठली स्त्री फ्रिजिड नसते वा थंड नसते, तर तिला कसं खुलवावं हेच पुरुषाला कळत नसतं किंवा पुरुषाला त्याच्या इच्छेप्रमाणे हवा तसा प्रतिसाद समागम क्रीडेत स्त्रीनं दिला नाही की ती स्त्री थंड असं म्हणायला तो मोकळा होतो. मी जयश्रीला स्पष्ट केलं. सर्वसाधारण पुरुषप्रधान संस्कृतीत व कामभोगातही पुरुषी वर्चस्व असल्यानं बहुसंख्य स्त्रिया नुसता भोग देणं एवढंच काम लैंगिक संबंधात शांत पडून राहून बजावतात, जे तुमचा नवराही गेल्या 2 वर्षापर्यंत तुमच्याकडून अपेक्षित होता. म्हणजे तुमच्या हकीकतीप्रमाणे आणि त्याच्या हुशारीमुळे तुम्ही दबून व नवरा श्रेष्ठ या परंपरागत विचारसरणीमुळे त्याचा अधिक्षेप होणार नाही. लैंगिक सामर्थ्याचा पुरुषी इगो सुखावत राहील एवढ्याच प्रमाणात सांभाळून तुमच्या कामभावनांना मोकळीक देत होतात आणि वर नवऱ्याकडून थंड असा आहेराचा अपमानही गिळत होतात. अर्थात हे सहजगत्याच तुमच्याकडून संस्कार सवयींमुळे घडत होतं आणि घडत राहिलं. तोच तुमच्या बाबतीत कामोत्तेजनांचा उत्कट अनुभव ठरला. उत्कट कामोत्तेजनांची अनुभूती ही प्रत्येक स्त्रीसाठी वेगवेगळी असू शकते. एखाद्या स्त्रीला एखादीच सौख्यलहर शरीरावर उठल्यासारखी वाटेल, नाहीतर हलकेच तरंगल्याचा भास होईल किंवा क्षणभर सर्व थांबल्यासारखं वाटून एक तृप्तीचा निश्वास टाकल्यासारखं वाटेल, नाहीतर एखाद्या स्त्रीला एकदम तीव्रतेने चित्करावंसं, पुरुषाला चावावंसं, घट्ट धरावंसं वाटेल. या सगळ्या अनुभूती, भावनांच्या अभिव्यक्ती त्या स्त्रीला कामसंबंधात पुरुषाकडून किती आणि कशा उत्तेजना फुलवायला वाव दिला जातोय यावर अवलंबून असतात. म्हणजे कामोत्तेजनांपूर्वी उत्कट सौख्य अनुभूती स्त्रीला मिळण्यासाठी आधी कामोत्तेजना तेवढ्या प्रमाणावर उंचावल्या, निर्माण केल्या गेल्या, तरच मग उत्तेजनापूर्वीच्या
असौख्य अनुभूतीसाठी बेचैनी येते. ती सौख्यपूर्ती झालीच पाहिजे अशा तीव्र इच्छेनं मग मन वेडं होतं व बेभान होऊन धडपड करू लागतं. पण मला वाटतं की मी तशी धडपड करत होते, तरीही मला तो अनुभव कधीच आला नाही. जयश्रीनं विचारलं. कारण तुम्ही जे आतापर्यंत सांगितलंय त्यावरून मला तर असं स्पष्ट दिसतंय की तुम्ही वैफल्यापोटी जी धडपड केली असं म्हणता ती कामोत्तेजनांचा कळस वा शिखर झटकन हासिल करण्यासाठी. कळस हा वर असतो म्हणून तिथपर्यंत जाण्यात मजा असते. तो कळस कापून जमिनीवर तळाशी ठेवला तर तो कळसच राहत नाही वा कळसापर्यंत पोहोचण्याचं समाधानही मिळत नाही. म्हणजे खरं महत्त्व आहे ते कळसापर्यंत पोहोचण्याच्या प्रवासाला आणि या प्रवासातच अनेक अडथळे आहेत. ते परत जरा विस्ताराने समजून घ्या. निसर्गतः कामेच्छा या प्रत्येक व्यक्तीला असतात. मात्र कामेच्छा जागृत होणं, वाढणं व दबलेल्या राहणं हे अर्थातच शरीरसुखाची अनुभूती त्या व्यक्तीला कशी व किती मिळते यावरच अवलंबून असतं. आणि त्यातही कामसौख्य कसं, किती हे परत त्या व्यक्तीच्या एकंदर कामभोगाकडे पाहण्याचा दृष्टिकोन, व्यक्तीवरचे कौटुंबिक, सामाजिक संस्कार आणि तिच्या स्वभावप्रवृत्ती यावर ठरणार हे उघडच आहे. म्हणजे समागम क्रिया ही जरी सर्वत्र एकच स्वरूपाची असली तरी त्याबाबतचा आनंद हा सर्व व्यक्तींत एकच प्रकारचा नसतो आणि म्हणूनच कामभोगाकडे प्रवृत्त होणं, अधूनमधून, वारंवार किंवा अजिबात न होणं, कर्तव्य म्हणून करणं वगैरे विविध आचार-विचार व्यक्तिगणिक दृष्टीला पडतात.